चला मग आपण काय केलं, पण बिना पॉइंटचं ते गणित लिहिलं 510 भागिले 300. पॉइंट नंतर 2 घरं वरती 2 घरं खाली म्हणजे 0. पॉइंट नंतर 3 घरं खाली 3 0 वरती. मग पाहायचं की शेवटी जे 0 आहेत ते सारखे असतील तर उडवून टाकायचे. हे बघा 1 2 3 4 वरती बघून घ्यायचं 1 2 3 4 4 0 खालचे गेले 4 0 वरती गेले. उरलं 51 भागिले 3 म्हणजे आपला साधा भागाकार. 3 1 2 उरले 3 7 उत्तर आलं 17. सगळ्यांना समजलं जमीन. आता चला दुसरं गणित, गणित क्रमांक 2. पण 255 भागिले 0.5. पुढे पुढे जायचंय, इकडे खाली खाली कोणी यायचं नाही, म्हणजे एक टेक्निक भेटेल. झालं. काय केलं आपण, 255 जसाच्या तसा भागेला 5. वरती तर पॉइंट नाहीये, खाली एक पॉइंट आहे त्याचा 0 वरती. 5 5 5 1 5 0 उत्तर 510. मग ते 510 पुढे लिहायचं, चौकोन मारायचा. त्याला जमतंय का? एकदम सोपे सोपे घेतोय. मग कठीण कठीण घेऊ. तिसरं 0.36 भागिले 0.003. झालं. नवीन मध्ये जमताय काय आहेच नाही तिथे. 36 भागिले 3. पॉइंट नंतर 2 घरं वरती 2 0 खाली. पॉइंट नंतर 3 घरं वरती, सॉरी 3 घरं खाली आहे तर 3 घरं वरती. आता इथे बघा शिकण्यासारखं आहे, वरती किती 0 आहे आणि खाली किती आहे. मग काही काही लोक हे 2 बिन 3 बी म्हणून पूर्ण 5 उडून टाकतात. तसं नाही, खालचे 2 गेले वरती पण 2च जातील मग, बरोबर. नाही तर सगळे 0 तू गायब कर टाकशील. खाली जेवढे 0 असतील तेवढे 0 वरती करतात होतील. ठीक आहे. 3 1 हे बारे 3 1 3 2 आणि 3 0. या गणिताचं उत्तर आहे 120. झालं. जमतंय. बस हे एवढं जमाडत चला, पुढचं बरोबर मग येत चालीत. गणित क्रमांक 4. दिसतंय का सगळ्यांना? कारण पेन चालत नाही. दोनशे 16 भागिले 6.
216 भागिले 6 पहा 216 भागिले 6 पॉइंट नंतर 2 घरं वरती 2 झिरो खाली 1 2 3 घरं खाली 3 घरं वरती 2 गेले 2 गेले 6 एक 6 त्रिक उरले 6 6 आणि 6 शून्य उत्तर कोणाकोणाचं 360 आलं. ज्यांना ज्यांना भागाकार येतोय त्या तो लोकांचं उत्तर 360 येईल, बाकी काही येणार नाही. गणित क्रमांक 5 हे तुमच्यासाठी मी सोडून दाखवणार नाही. आवाज यायला नको रे. बंद झाला. नाही ते आपल्याला करता येतं, ते काही विशेष. मोबाईल नावाचा प्राणी ना हुशार होतो, तो असा ऑटोमॅटिक सेन्सर कॅप्चर करतो. तुम्ही रात्री झोपले ना तुमच्या गोष्टी बी ऐकतो तो. विचार करा तुम्ही, तो विचार ते ऐकतो आणि तेच तसेच रील आपल्याला दाखवतो तो. दाखवतो. त्याच्यात एक फंक्शन राहतं जे आपण दिवसभर आपण युज करतो ना त्याला खिशात वगैरे, तर आपण ज्या गोष्टी करतो ना त्याच गोष्टी दाखवतो तो आपल्याला युट्यूबला आणि इंस्टाग्रामला. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही एखादी गाणं मनातल्या मनात असं विचार करा, तुम्हाला ते गाणं लगेच दाखवेन तो. सेन्सर राहतं त्याच्यात, ते बंद करावं लागतं. झालं का? कोण सांगतो उत्तर? करेक्ट उत्तर पाहिजे. ओमकार. व्यवस्थित सांग भाऊ. 13,050. 1,30,050 पाहू. 721 035 भागिले 7. बॉटल आण रे, शाईची बॉटल. पॉइंट नंतर एक घरे, तो 0 ठेवला का तो राहून गेला असेल काहीचा. 7 1 भागाकार करताना 7 1 7च्या पाड्यात 2 येतो 0 मिक्स झाला. 7 3 0 मिक्स झाला 0 मिक्स झाला. किती झाला रे? 35. 7 5 आणि 7 0. खतरनाक गणित. 10 30 050. 10,30,050. मग तेच तर आहे भाऊ. भागाकार करताना एक एक संख्येला भाग द्यायचा. 7 1 पुढे नंबर कोणाचा आहे? 7च्या पाड्यात 2 येतो का? येत नसेल तर काय करायचं? मग त्याला पुढे मिक्स करायचा. पाय मिक्स करताना पाय रेष मारली मी. मिक्स झाल्यावर तो किती झाला? 21 झाला आणि मग भाग जाईल. म्हणजेच या 21चं उत्तर आहे 03. तू न किती लिहिलं? फक्त 3. तो 0 मध्ये आला ना, म्हणून ते गणित पहा. सगळ्यांनी पहा बरं, कोण कोण चुकला ना? कोण कोण चुकलं? 2च जण चुकले. खोटे आहेत तुम्ही, भरपूर लोक चुकले असतील. चला पुढचं गणित. किती झाले?
5 झाले. आता तुमचा नंबर सुरू. आता तुम्ही पटापट आता 2-2 गणित मी द्यायला सुरुवात करतो. गणित कसे लिहिन मी आता, तुम्ही त्यांना उभे करा का तिरपे करा, आता तुम्ही सोडवा. गणित क्रमांक 6. शांतता. आरामशीर एक एक सोडवा. हे तिघ मी सोडून दाखवणार आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते जमले पाहिजे. प्रश्नपत्रिका होऊ शकते. शाबास, व्हेरी गुड. हा एक नाही येणार ना, हा एक कब रे. 17 दुनी 34 होईल तो. हा एक नाही येणार. 20 उत्तर आहे त्याचं. तू मैत्रीण कोण आहे? तू कोणासोबत बसते अभ्यासाला? इथं लेक्चर दाखव भागाकारचं. काहीच येत नाही. 0 पैसे वाया जायला नको घरच्यांचे. चॅनल दाखव. मोबाईल आहे ना, दाखव. आणि ते लेक्चर बी दाखव. तिला कोणते करायला लावतील पहिल्यापासून. झालं? तुझ्यापाशी बसव. तू पुढे ये, नाही तर तू पुढे ये. तेजल बस. तुनी तुझे बी नाव तेजल आहे का? सॉरी, तेजल म्हणतोय मी. नेतल आहे तिचं नाव. दिसतंय का? पाय दिसतंय ना? घ्यायचं. चला, मी 3 गणित सोडून दाखवणार आहे. सगळ्यांनी बोर्डवर पहा. 3.5 भागिले 0.007 म्हणजे जेम्स बॉन्ड. 35 झाला. किती झाला? भागिले. हा, आता दुसरं काम. पॉइंट नंतर एक घर वरती, एक घर खाली. पॉइंट नंतर 3 घर खाली, तर 3 शून्य वरती. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. उरलं 3500 भागिले 7. 7 1 7 5 7 0 7 0. पहिल्या गणिताचं उत्तर 500. कोण कोण चुकलं? चुकला असेल तर चांगलंय, कारण की अजून गणित बाकी आहे. नाही चुकला असेल तर त्याच्याहून चांगलंय, का आता समजायला लागलं. ठीक आहे, देऊ पुढचं. 34 भागिले 1.7 आलं. वरती पायरे. 34 भागिले 1.7. मग बिना पॉइंटचं लिहून घेतलं. 34 भागिले 17. घाई 17 दुनी 34 करायची, घाई करायची नाही. वरती पॉइंट नाहीये, खाली पॉइंट येणार नाही. खाली एक पॉइंट आहे म्हणून तो 0. 17 1 17 दुनी 17 0. उत्तर 20. तसं आपलं 2 येत होतं.
आणि पहिलंच ऑप्शन आपलं चुकलेलं ऑप्शन तो टाकतो. या गणिताचं उत्तर 20. 520. 8 नंबरचं उत्तर कोण सांगतं? बाजूच्याला नाही सांगायचं, आपलं आपलं हातवरती करा, म्हणजे मला समजेन एवढ्या लोकांना येत आहे. आणि हे बी मला माहिती आहे की कोणाचं उत्तर आलं नाहीये. हा तुला झालं का? शाबास, सांग. 500. व्हेरी गुड. 1.05 भागिले 0.0021. 105 भागिले 21 असं ते कन्व्हर्शन झालं असेल. झालं? फक्त काय पाठ पाहिजे आता? जे की काल बी आपलं बोलणं झालं. अजून बी तुम्ही सुरुवात केली नसणार तर इथेच राहणार आहे. पाढ हे तुमचे 30 पर्यंत पाठ पाहिजे. 1 2 2 0 खाली 1 2 3 4 4 0 वरती, खालचे 2 गेले, वरचे 2 गेले. 21 1 21 5 21 0 21 0. पाढे पाठ पाहिजे. मी आता काही 7चा पाढा आणि 3चा पाढा खेळत बसणार नाही. तुमचे 30 पर्यंत पाढे पाठ म्हणजे पाठच पाहिजे. ठीक आहे, पुसू. गणित क्रमांक 9 आणि 10 दोन गणित आता. आता हे सोपे सोपेच गणित राहते. तुम्ही म्हणता सर एवढे काय सोपे देताय तुम्ही? आता मी काही घरून पाटणी करीत भाऊ गणित ऍट द टाइम बनवतो. जे बनता ते सोडवा. काही गणित बनवताना बी चुकता आणि असे टॉपिक घेतच नाही ना कोणी, त्यामुळे कमी येते. उद्या अपूर्णांकांची बेरीज आणि अपूर्णांकांची वजाबाकी हे मिक्सचर होईल. अपूर्णांकांची बेरीज आणि अपूर्णांकांची वजाबाकी. बेरीज झालं, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मग लगीन आपले टॉपिक. म्हणजे 4 दिवस तुम्हाला अजून हे बेसिक सहन करायचं आहे. जे जे लोक लेट झाले त्यांनी झालेले लेक्चर पाहून घ्या. दहा वेळा सगळे पाडे लिहून घे तिच्याकडून आज. भाविका 10 वेळा पाडे लिहून घ्या. 2चे पाडे 10 वेळा, 11चे 2 वेळा, 21चे 2 वेळा, 10 वेळा, सॉरी सगळे 10 वेळा. ऐकत नसेल तर सोडी द्यायचं. हा, उद्या दिसलं पाहिजे मला. रिव्हिजनची वही बनायला लाव. दुसरा कोणताच अभ्यास करायचा नाही म्हणा. पहिले पाडे. झालं? 81 भागिले 9 झालं कन्वर्शन. कालचं कन्वर्शन 150 भागिले 3. आता पॉइंट वाढवायचे. वरती किती रे? 2 0. खाली किती रे? 4 0. खालचे 2 गेले, वरचे 2 गेले. 9 1 9 9 गेला खड्ड्यात. नाही मुद्दाम केलं ते, असं झालं असेल. 9 9 81 9 9 81 पुढे 0. 990 वाले कोण कोण आहे? हा आहेत पहा, 2 जण आहे मागे, एकच आहे. हा मग हाच तर गेम आहे म्हणून तर टाकलं ते गणित. तर अशी घाई भागाकारामध्ये चालत नाही. 2 0 खाली, 4 0 वरती. 2 गेले, 2 गेले. 9 1 हा पहिले जर तुम्ही डायरेक्ट 81 भाग दिला तर चालतो, पण मध्ये द्यायचा नाही. 9 9 आता पाय रे, एक एक आकडा. 9च्या पाड्यात 8 येतो का? 0. मग तो मिक्स होतो. 9 9 आलं, 1 2 1 2. उत्तर आलं 90,900. 90,900 उत्तर कोणाकोणाचं आलं?
तर हे लोक आता कधीच भागाकार चुकणार नाही, कारण त्याला समजलं आता गेम कसा होतोय. पुढे पॉइंट नंतर 2 घरं खाली आहे, 2 घरं वरती. वरती तर नाहीच आहे ना. 3 आहे का? 3 5 आहे. 1 2 3 1 2 3. उत्तर 5000. जमतंय? ठीक आहे. पुसू पुढच्या गणित. या गणितांमध्ये आता तुम्हाला साधा भागाकार बी शिकायला भेटून जातोय. गणित क्रमांक 11. मला लिहू द्या अगोदर गणित, मग तुम्ही लिहा. आता एक गणित थोडस हार्ड करून टाकलंय. चमकत असेल तर इकडच्या साईडला बसा. कोणाला चमकत नाही ना पाडा? पाडा चमकत नाही ना? ज्याला चमकत असेल त्याने अशी पोझिशन घ्या जिथे चमकणार नाही. किती आलं पहिलं? तर पहिलं 600. काही प्रॉब्लेम नाही, मी बी काही सांगणार नाही. 12 नंबर 1300. काही प्रॉब्लेम नाही सर, प्रॉब्लेम आहे 13 नंबरले. कोणा झालं 13च? हा 2000. 2000 किती? उत्तर नाहीये. 2000 कसं काय आलं मग? उलट आहे गणित, उलट आहे म्हणे सर. चला सगळ्यांनी लक्ष द्या. 88 भागिले 444. याचा क्लिअर दिसतंय की उत्तर पॉइंट मध्ये जाईल, कारण 88 रुपयांचे 444 तुकडे करायचे. म्हणजे या पेनाचे 444 तुकडे करायचे, तर तुकडे तुकडे दिसतील ना, एकत्र येणारच नाही. असं जसं पहिलं आपलं 600 आलं 300 आलं तसं. बस पॉइंट टाका पहिले. 1 2 3 1 2 3 आणि खाली पॉइंट मध्ये 0 नाहीच आहे. मग दे ना भाग. 4 1 4 1 4 1 4 दुनी 4 दुनी 0 0 0. काय आलं रे? 22,000 भागिले 111. मैल भाग द्यायचा. जातोय भाग 111 1 111. का बरं जाणार नाही भाग? किती उरले? 109. मग ते झाली 1090. किती झाली? 1090. 111 10 1110. 111 9 999. 1090 मधून 999 वजा कर. 1090 मधून 999 वजा कर. किती रे? 91. ते झाले 910. हा कर.
बस 108 111 8 888 किती उरले 910 वजा 888 990 होते का 910 होते किती उरले 211 चले 22 उरले पॉइंट 0 हा आणि 111 एक 111 परत 111 एक 111 उत्तर येईल 198.11 येतं बरं का गणित असं ते तुमचं कॅल्क्युलेशन टेस्ट केलं जातं एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन आहे ना चुकलं का बरोबर आहे ना हा 198 तर कन्फर्म आहे पुढे उत्तर पॉइंट मध्ये जाईल पुसू का जर कोणाला वाटत असेल की चुकलंय कॅल्क्युलेटर तुमच्यापाशी टाक रे 88 भागिले 0.444 टाकलं का लगेच टाकतोय तू पाहू द्या मला सर बरोबर सोडवतोय का 88 भागिले 0.444 नाही 198.19 म्हणजे हा एकच चुकला ना आपला झालं आपल्याला दोन आकडे महत्वाचे फक्त समजलं तिथे करून घ्या 198.19 केलं चला गणित क्रमांक 14 का चाल द्या पटापट पुढे पुढे सोडवत जायचं ते दिसत नाही का इकडे लिहितो तो आता दिसतंय ना दोनच आहे ना तीन आहे बरोबर शाबाश व्हेरी गुड झिरो वाढा इथंच वाढायचे रिकामं आम्हाला नाही करायचं शाबाश चालते 19 एक 19 पाचा 95 पाठ आहे ना 30 उत्तर 5000 अबे तो 95 आहे तू 96 लिहितोय वरती पाय किती इथं मग शाबास कन्वर्ट तर कर बरोबर आहे 14 5000 15 5000 आणि 16 12,30,000 ओके झालं कोणतं सांगायचंय का याच्यापैकी सोपे आहेत तिन्ही आता मला बी गणित सापडता नाही चालू आहे ते चालू आहे हे कशासाठी घेतोय फक्त आपण की फक्त आपल्या दिमागात हे गेलं पाहिजे की पॉइंट नंतर वरती असले तर खाली झिरो वाढवायचे खाली असले तर वरती झिरो वाढवायचे आणि तो भागाकार आपल्याला येतो मग हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी 25 गणित आहे की वरचे झिरो खाली आणि खालचे झिरो वरती हा ठीक आहे गणित क्रमांक 17 पहिले गणित लिहून घेऊ देत जा मग तुम्ही लिहा
झालं? करा पटापट, तुम्ही पाडेली या रोज. जे गणित नाही जमलं ते विचारून घ्यायचं, आपण तिथे सोडून घ्यायचो. झालं? मेगा झालं? आपल्या आजूबाजूला पाच चाला, किती येडे लोक बसलेत. म्हणजे पहा, आपला पेन थांबतो तेव्हा किती लोक काम करत राहतात. म्हणजे आपण किती फास्ट आहे, आपला कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे देवाने आपल्याला एवढी हुशार बुद्धी दिली बा, आपल्याला त्याचा आभार मानता आला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आपल्या आजूबाजूचे सोडवत राहतात तोपर्यंत आपला पेपर होतो. पहिल्या गणिताचं उत्तर कोण सांगतं? पहिलं गणित म्हणजेच गणित क्रमांक 17. हा, 70. एक चुकला की त्याच्या मागे दुसरा चुकतो. $175 भागिले 25,000 हे त्याचं कन्व्हर्शन झालं. पॉइंट नंतर 2 वरती आहे, 2 खाली, खाली 4, 1 2 3 4, 4 गेले, 4 गेले, 25 1 25 0, 25 5 किती आलं रे? 5 सॉरी 25 7, 25 7. हा, काय काय उरलं मग? 7/10 उरलं ना? बरोबर आहे ना भाऊ? 175 भागिले 25,000 असं आहे ना? हा, खाली किती आहे? 4, 1 2 3 4, इकडे 2. हा, किती झिरो आहे? 4 4. बरोबर आलं का? हा, मग आता मग काय आपलं, मी सांगतो ना तुम्हाला, ते करा ना. हे पा, 25 1 25 0, 25 7 175. लक्ष दे रे, सगळे चुकेलेत का काय? पा, 7/10 किती आलं? 7/10. मग इथे तुम्हाला शिकवलं होतं, आठवतंय का? जर खाली 10 असेल तर ते आपल्यासाठी सोपं. हा झिरो कुठे जातो? वरती. म्हणजे हा इथून कट होतो, पॉइंट पडतो आणि हा झिरो. या गणिताचं उत्तर आहे 0.7. 7,700. कोण कोण चुकले? सगळे 0.7. आता मी पुढचे 5 गणित त्या प्रॅक्टिसचेच घेतो, तुमचे टेन्शन नको घ्या. हा, 5 उडवून टाकले घाई मध्ये, खालून 5 आणि वरती 4 आहे.
फक्त 25 घेतले नाही ना, ते पुढचे आहेत ना, ते घेणे पडतील ना, 25,000 घेणे पडतील. हा मग होतं असं. फक्त ही जी घटना आता घडली ही पेपरच्या दिवशी व्हायला नको. अरे तुमच्यासोबत का माझ्यासोबत बी होतं ना, गणित विषय तसा आहे. म्हणजे आपण किती फोकसनं आपला अभ्यास करतोय हे समजतं आपल्याला. 0.7 म्हणजे पहिलंच गणित ब्रँडेड होतं पा, मजाक मध्ये मी चांगले गणित देऊन टाकतो मी. 0.7 चुकला असेल तर परत सोडायचं काही टेन्शन नाहीये. दुसरं सोपं होतं 20, ते काही सांगत नाही. तिसरं 10,000 करेक्ट. चौथं 188 100 पुसू. चला चला तुम्हाला ते भागाकाराचे गणित घेऊन टाकतो आपण. तुम्हाला ते गणित पहिले एक सांगून देतो. समजा तुम्हाला असं गणित आलं 721 भागिले 100. ज्याही गणितात भागाकार मध्ये 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 असं येत असेल ते गणित आपल्यासाठी सोपं. आता पाय एक केवढं सोपं गणित होतं. 721 भागिले 100 किती झिरो आहे रे? 1 2. तर उजव्या साईडने 1 2 घर सोडून हे झालं या गणिताचं उत्तर 7.21. समजतंय? समजतंय का? नाही समजलं दुसरं पाय. तुम्हाला गणित दिलं 244 भागिले 10. याचा अर्थ काय आहे? सॉरी 2444 भागिले 10. याचा अर्थ काय आहे? आपल्याकडे 2444 रुपये आहे आणि ते किती लोकांना वाटायचे? म्हणजे 10 तुकडे करायचे. तर एका जणाला किती पैसे भेटतील? तर काहीच नाही. खाली झिरो असला ना, खाली झिरो असला की त्याला खोडायचा. किती खोडले? उजव्या साईडने येऊन पॉइंट ठेवायचा. म्हणजे एका जणाला 244 रुपये 40 पैसे द्यावे लागतील. 4 पैसे नाही येणार दे, 40 पैसे दे, म्हणजे 244.4. इथेच जर 100 असतात तर 2 घरं सोडून 1 2 24.44. असे आपण 5 गणित घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा सांगतो. पहिले 5 गणित सोडून घ्या तुम्ही आता. सगळ्यांनी पहिले गणित लिहून घ्या. एका खाली एक लिहा. आणि मी असं लिहिलं असं नको लिहा. एका खाली एक याचं कन्व्हर्जन पुढे घेऊन जायचं आपल्याला. फक्त सगळ्यांनी गणित लिहून घेणे. सूचना समजली? सूचना समजली का? एका खाली एक लिहून घेणे. लिहिलं सगळ्यांनी? अबे एका खाली एक सांगतोय गधड्या. एका खाली एक 2 ओळी सोडून लिहून घेणे. फक्त गणित लिहिणे. हे 5चे 5 मी सोडून दाखवतो, मग नंतरचे 5 तुम्ही सोडवायचे. आणि ज्याला सोडवता येत असतील त्याला सोडवा, म्हणजे त्याला कन्फर्मेशन होऊन जाईल की आपलं बरोबर आहे. लिहिले सगळ्यांनी गणित? आता सगळ्यांनी बोर्डवर पहा. सगळ्यांनी बोर्डवर पहा. मी काय करतो आता? 666 भागिले 10 आहे. मग हे गणित आता 10च्या पाड्याने सोडवलं तर तेवढं कठीण जाईल. 1 झिरो गेला. किती झिरो गेला? वरच्या अंकामध्ये उजव्या साईडने 1 घर सोडून या गणिताचं उत्तर आलं 66.6. किती झिरो होता? 1. म्हणून 1 घर सोडून डॉट आला. पुढे पाय इथे बी किती आहे? 1. 65 पॉइंट. या गणिताचं उत्तर आलं 65.5. आता किती पाय? 1 2 3 1 2 3 पॉइंट. उत्तर 2.444 आलं. तिकडे पाय 1 2 3 सर
1 2 3 सर पुढे काहीच नाहीये. पॉइंट ठेव 0 0.877. जर कोणीच नसेल तर पुढे पॉइंट घ्यायचा आणि 0 घ्यायचा. आलं. इकडे पाय आता इकडे बी सेम मुद्दाम टाकलंय गणित. किती रे 2 आहेत. वरती कर किती आहे हे पाय कसं करतो आता त्याला. 1 2 झाले 2 पॉइंट ठेवला 0 उत्तर आलं 0.05. आता ज्यांना ज्यांना सोडवायचं हे सोडून घ्या. 5 गणित सेम असेच देतोय म्हणजे आपली प्रॅक्टिस होऊन जाईल 10 100 1000ची. कोणाकोणाला समजले रे 10 100 1000चे गणित. सर मला समजले. आता मी बरोबर सोडे समजले. मी 5 गणित प्रॅक्टिस साठी देतो आता इथे. हे पुसू का हे पुसू का. पाय बरं भाऊ जमताय का. शाबास रे व्हेरी गुड. चल सोडा आता. आता इथे नको करू डायरेक्ट इथे उत्तर लिहू. कसं लिहूशील. शाबास व्हेरी गुड. दिमाग लावला पडतोय ना. व्हेरी गुड व्हेरी गुड. उत्तराचं काय लिहिलं चुकलं ना ते. शाबास. झालं झालं का व्यवस्थित पाय रे भाऊ. पाय 1 2 1 2 1 2 पॉइंट 0 0.02. ज्या माणसाला दिमाग नाहीये त्याला मी सांगितल्यावर समजून जात. हा मी न गैर येड्या येड्या लोकांना गणित शिकायले नंतर ते हुशार होई गेले आणि मग मला सांगणार ते पॉइंट टाका सर. 1 2 3 1 2 नाहीये ना आपल्याकडे टाकून द्यायचा 3 नाही तर मग याचा कोड भाऊ 3 1 2 3 पॉइंट 0 उत्तर 0.024. हे मुद्दाम टाकलं होतं की बुवा ज्याचे 4 चुकी येतील हे तरी बरोबर आणीन मग तो. 1
उजव्या साईडनं 1 288.7 आलं. पुढे 1 2 1 2 0.290 केला कोण? कालचे 2 गेले, मागचे 2 गेले. उत्तर 290. ते पॉइंट मध्ये गेलं नाही. मग काही लोकांनी काय केलं असेल पहा, इथे पॉइंट दिला असेल 290.00. ते बी करेक्ट आहे. 2 घर दिसले ना त्याला, तर त्यानं 2 घर सोडीसाठी इथं पॉइंट द्यायला असेल. मग त्याचं उत्तर आलं असेल असं पाय 290.00. हे बी बरोबर आहे, कारण ते बी किती रुपये आहे? 290 रुपये. हा, आता इथे थोडसा चांगलं होतं. 1 2 3 4 1 2 3 4 पॉइंट 0 0.0444 पा आलं. तर आता 10चं गणित समजलं. तर असा आहे पॉइंटचा भागाकार, जो की आज आपण संपवला. आणि त्याच्यासोबत हे 10 गणित बी आपण वाढवून घेतले, जेणेकरून 10 100 जे काही असतं ते कसं सोडवायचं ते साध्या भागाकारात सांगायचं राहून गेलं होतं. ते आज शिकून गेले आपण, है ना. आता काही गणित मी दाखवतो तुम्हाला. आता 1/1000 असं एक गणित आलं होतं. ते मला आठवतं तलाठीच्या वेळेस आलं होतं. याचा अर्थ काय आहे? 1 रुपयाचे 1000 तुकडे करा. 1 रुपयाचे. आता ते आपल्यासाठी एकदम पांचट गोष्ट झाली. आणि जर कोणी 1000 भाग द्यायचा प्रयत्न केला तर मग ते चुकून जाईल. आता हे गणित चुकूच शकत नाही, कारण आपली प्रॅक्टिस चांगली झाली. 1 2 3 1 2 3 पॉइंट ठेवला 0. तर एका जणाला 0.001 एवढे पैसे भेटतील जर 1 रुपयाचे 1000 तुकडे केले तर. समजतंय? तिसरीच्या पुस्तक असं गणित दिलंय, हे गणित दिलंय. आणि हे गणित पैसा मी घाबरला होता की बघ, खाली तर 3 घरे वरती तर एकच आहे, तर ते कसं होईल. तर मग नंतर समजतं आपल्याला बरोबर की हे कसं केवढं सोपं आहे. 1 2 1 2.0 म्हणजे 0.05. तिथे ते आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे शिकवलं होतं शाळेत. पण शाळेत आपण तिसरीत राहतो तेव्हा आपल्याला तेवढी अक्कल राहत नाही. आणि ज्याला राहते तो हुशार म्हटला जातो. मग मॅडम म्हणते हा हुशार पोरगा आहे, हा गधडा आहे. पण आता ज्या वयात आपण आहे त्या वयात आपण आता हुशारच असले पाहिजे. बरोबर आहे की नाही? केवढं भारी आपण आता डायरेक्ट लगेच 4 पोळ्या दिल्या कोणा, मटनच्या बोट्या टाकल्या, फरार. बंद झालं ना? काय नाव आहे? पुढे काहीच नाही का? तो व्हिडिओ बंद कर पहिले. झाला ना का? व्हिडिओ बंद कर.